भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे वारंवार आपल्या वादग्रस्त विधानानं चर्चेत असतात। विशेषतः राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, आमदार जयंत पाटील यांच्यावर सातत्यानं ते टीकेची झोड उठवताना बघायला मिळतात। मात्र काल जतमध्ये एका मोर्चामध्ये जयंत पाटील यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकर यांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या असं म्हणावं लागेल। कारण काल मोर्चामध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख तर केलाच, मात्र जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील यांच्याबाबत देखील संतापजनक आणि अश्लाघ्य पद्धतीचं वक्तव्य केलं। या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटताना बघायला मिळत आहेत। विशेषतः राज्यभरातील महत्त्वाचे नेते वेगवेगळ्या माध्यमातून या वक्तव्याचा निषेध करताना बघायला मिळत आहेत। काल जतमध्ये एक मोर्चा काढण्यात आलेला होता। खरं तर काही दिवसापूर्वीच सांगली जिल्ह्यातल्या जतमधील जत पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलेलं होतं आणि या आत्महत्येला त्याच्या कुटुंबियांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्याशी संबंधित असलेल्या काही लोकांना जबाबदार धरल्याचा दावा आहे तो केला जातोय। दरम्यान या संदर्भात अजून कोणताही अधिकृतपणे गुन्हा दाखल झालेला नसला तरी काल या सगळ्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी मोर्चा आहे तो काढला गेला आणि या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकर देखील सहभागी झाले आणि या मोर्चामध्ये सहभागी होत असतानाच आपल्याला जाणीवपूर्वक या सगळ्या प्रकरणामध्ये गोवलं जातंय आणि त्यामागे जयंत पाटील यांचा हात असल्याचा आरोप देखील केला आणि हा आरोप करत असतानाच गोपीचंद पडळकर यांची जीभ एक प्रकारे घसरली असं म्हणावं लागेल। खरं तर जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यामधला वाद काही नवीन नाही। गृहमंत्री आर पाटील असल्यापासून किंवा आघाडीचं सरकार राज्यात असल्यापासून या दोघांमधला वाद आहे तो सांगली जिल्हा पाहतोय। आघाडीचं सरकार असताना जयंत पाटील आणि आर पाटील यांच्या विरोधात सातत्यानं गोपीचंद पडळकर हे वेगवेगळ्या पद्धतीनं मोर्चा काढत होते आणि त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होते आणि आता आघाडीचं सरकार गेल्यानंतर देखील हे वैर कायम असल्याचं बघायला मिळतंय। मात्र राजकारणात मतभेद असावेत, वैचारिक मतभेद असावेत असं म्हटलं जातं, मात्र मनभेद नसावेत। मात्र याची कोणतीही मर्यादा गोपीचंद पडळकर यांच्याकडून पाळली जात नसल्याचं यापूर्वी देखील अनेकदा समोर आलेलं होतं। कारण ज्या पद्धतीची भाषा गोपीचंद पडळकर यांच्याकडून वापरली जाते ती आक्षेपार्ह तर असतेच, मात्र त्यामुळे संताप देखील व्यक्त होतो आणि वाद देखील निर्माण होतो। गोपीचंद पडळकर ज्यांना आपले नेते म्हणवतात ते देवेंद्र फडणवीस यांनी देखील वारंवार या संदर्भात गोपीचंद पडळकर यांना सुनावलेलं आहे किंवा त्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत। मात्र अजूनही गोपीचंद पडळकर हे वादग्रस्त वक्तव्य करताना थांबत नसल्याचंच या निमित्तानं बघायला मिळतंय। खरं तर याआधी देखील अनेकदा शरद पवार असतील किंवा जयंत पाटील असतील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी सातत्यानं आरोप केले, खालच्या भाषेत टीका केली। मात्र काल ज्या पद्धतीनं राजाराम बापू पाटील यांचा उल्लेख गोपीचंद पडळकर यांनी केला आणि जी भाषा त्यासाठी वापरली गेली ती राजकारणाच्या सगळ्याच मर्यादा ओलांडणारी आहे असं म्हणावं लागेल। त्यामुळं राजकारणात वैर असावं, मतभेद असावेत, मनभेद असावेत, मात्र अशा पद्धतीनं जे राजाराम बापू पाटील आहेत त्यांच्यावर हे वक्तव्य करणं कितपत योग्य आहे असा देखील एक सवाल व्यक्त होतोय। विशेष बाब म्हणजे हे वक्तव्य होऊन अनेक तास उलटून गेलेले आहेत, मात्र भाजपच्या एकाही महत्त्वाच्या नेत्यानं याबाबत दिलगिरी व्यक्त केलेली नाही किंवा गोपीचंद पडळकर यांना समर्थन देखील केलेलं नाही। त्यामुळं भाजपचं मूक समर्थन या सगळ्याला आहे का असा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय। तशी शंका राष्ट्रवादीच नाही तर महाविकास आघाडी आणि जनसामान्यांमधून देखील व्यक्त होते आणि त्यामुळं गोपीचंद पडळकर यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू ठेवलेली असतानाच आता राजकारणातल्या सगळ्याच मर्यादा ओलांडल्यात असंच म्हणावं लागेल। येत्या काळात या सगळ्याचे कसे पडसाद उमटतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण या सगळ्या प्रकरणानंतर आता आमदार जयंत पाटील यांचे समर्थक आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आज त्यांनी गोपीचंद पडळकर यांना जतमध्ये येण्याचं आव्हान देखील दिलेलं होतं। त्यामुळं याआधी तरी गोपीचंद पडळकर ह्या सगळ्या राजकारणाच्या मर्यादा ओलांडतच होते, मात्र काल त्याची परिसीमा गाठल्यानंतर आता जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातलं वैर आणखीन वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं सांगली जिल्ह्याबरोबरच राज्यातलं राजकारण देखील या निमित्तानं तापणार आहे हे मात्र नक्की। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.